तुम्ही रोज टीव्हीवर तुमची आवडती मालिका नक्की बघत असाल आणि या मालिकेतील कलाकारांचं आयुष्य किती सुंदर आहे असं तुम्हाला नक्की वाटत असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की या कलाकारांना नेमका पगार कसा मिळतो? आज त्याच्याबद्दलचीच माहिती आपण बघणार आहे. तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही मराठी हेल्पर बघताय. तर तुम्हाला वाटत असेल की कलाकारांना दर महिन्याला फिक्स पेमेंट मिळत असेल, तर असं अजिबात नाहीये. कलाकारांना पर डेच्या हिशोबाने पेमेंट मिळत असते. म्हणजे ज्या दिवशी कलाकाराने शूटिंग केलं त्याच दिवसाचा पगार त्याला मिळणार आहे. म्हणजे समजा एका कलाकाराचा पर डे पेमेंट हा 10,000 रुपये आहे आणि त्यांनी महिन्याला 15 दिवस शूटिंग पूर्ण केलं तर त्याची कमाई 1.5 लाख रुपये एवढी झाली. एकंदरीत काय, तर ज्या दिवशी तुम्ही शूटिंग केलं फक्त त्याच दिवसाचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की सर्व कलाकारांना पर डे पेमेंट हा सेमच असेल, तर असं अजिबात नाहीये. जे कोणी नवीन कलाकार आहे त्यांना पर डे पेमेंट हे 3,000 ते 5,000 रुपये एवढी असते आणि जे काही प्रसिद्ध कलाकार आहे किंवा मुख्य भूमिकेत आहे त्यांना पर डे पेमेंट हा 10 ते 20,000 रुपये एवढा असतो. म्हणजे तुमची पॉप्युलॅरिटी, एक्सपिरियन्स आणि रोल केवढा मोठा आहे यावर तुमचा पेमेंट ठरत असतो. इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की कोणत्याही कलाकाराचं पेमेंट फिक्स नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही शूटिंग केलं फक्त त्याच दिवसाचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. पण लगेचचे पैसे मिळतात का, तर असं अजिबात नाहीये. अनेक वेळा प्रोडक्शन हाऊस कडून पेमेंटच येत नाही. त्यामुळे कलाकाराने जरी शूटिंग केलं असतं तरी सुद्धा त्याचं पेमेंट हे त्याला 30 ते 60 दिवसानंतर मिळत असतं. आणि असे अनेक कलाकार आहे की त्यांचे अनेक पैसे अजूनही प्रोडक्शन हाऊसने दिलेलेच नाही आहे. आपण टीव्हीवर जो 20 ते 25 मिनिटांचा सिरियलचा भाग बघतो त्याच्या मागे 10 ते 15 तासांचं शूटिंग असते. यामध्ये कलाकारांची खूपच धावपळ असते. अनेक वेळा रात्रीचं शूटिंग असतं, अनेक वेळा उन्हामध्ये शूटिंग असतं, तर अनेक वेळा शूटिंग करायला बाहेर गावी सुद्धा जावं लागतं. म्हणूनच हे कलाकार जेवढे आनंदी आपल्याला टीव्हीवर दिसतात त्याहून कितीतरी स्ट्रगल ते पडद्यामागे करताना दिसत असतात. आता हे कलाकार मालिकांव्यतिरिक्त सुद्धा इतर मार्गाद्वारे पैसे कमवत असतात, जसं की ब्रँड कोलॅबोरेशन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ॲडच्या माध्यमातून किंवा अनेक वेळा इव्हेंटमध्ये या कलाकारांना बोलवलं जातं. त्यामुळे फक्त मालिकाच नाही तर या काही मार्गांमधून सुद्धा हे कलाकार कमाई करत असतात. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की या कलाकारांना नेमका पगार म्हणजे पैसे कसे मिळतात. तर मग तुमची आवडती मालिका आणि त्यातील तुमचा आवडता कलाकार कोण आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.